नमस्कार, आपण पाहत आहात लोकनाय न्यूज। मंत्र्यांसाठी रस्ता गुडगुडीत, सर्वसामान्यांसाठी खड्ड्यांचा प्रवास। नागपूर मूल मार्गावरील सिंदेवाही जवळील खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त आहेत। पावसामुळे रस्त्याची अवस्था खराब झाली असून खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे। मात्र बुधवार 26 ऑगस्ट 2026 रोजी याच मार्गावरील खड्डे अचानक वेगाने बुजवण्याचे काम सुरू झाले। काम सुरू असताना संबंधित पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली। अचानक एवढ्या वेगाने खड्डे का बुजवले जात आहेत, त्यावर आपल्यासाठी असे उत्तर मिळाल्याचे सांगण्यात आले। आणि विशेष म्हणजे दुसऱ्याच दिवशी गुरुवारी दिनांक 27 ऑगस्ट 2026 रोजी बांधकाम मंत्री याच मार्गाने गेले। त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो, आपल्यासाठी म्हणजे नेमके कोणासाठी आणि जनतेसाठी अशीच तत्परता कधी? याआधी मुख्यमंत्रीही याच मार्गाने मूल येथे गेले होते, त्यावेळीही रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती। मात्र काही दिवसानंतर पुन्हा खड्डे निर्माण झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। दरम्यान खड्डे बुजवण्याचे काम करणाऱ्या संबंधित व्यक्तीला विचारणा केली असता या कामाचे पैसे मिळत नाहीत, बिल निघत नाही, सेवा म्हणून काम करतो असे सांगण्यात आल्याचे समोर आले आहे। मग जनतेचा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे, जर या कामाचे बिल किंवा मोबदला मिळत नसेल तर ही दुरुस्ती नेमकी कोणत्या आदेशाने आणि कोणत्या कारणासाठी करण्यात आली? हा प्रश्न संबंधित विभाग आणि प्रशासनाने स्पष्ट करणे आवश्यक आहे। कारण सामान्य नागरिक रोज याच रस्त्यावरून प्रवास करतात। शेतकरी, विद्यार्थी, कामगार, कर्मचारी, व्यापारी आणि रुग्णवाहिका यांच्यासाठी हा रस्ता तितकाच महत्त्वाचा आहे। मग मंत्री किंवा वरिष्ठ अधिकारी येणार असतील तेव्हा यंत्रणा तातडीने सक्रिय होते का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे। पीडब्ल्यूडी आणि संबंधित कंत्राटदारांसाठीही जनतेचा स्पष्ट संदेश आहे, तुम्ही जनतेचे सेवक आहात, मालक नाही। जनतेने प्रश्न विचारल्यानंतर त्यांना किमान समाधानकारक आणि गांभीर्याने उत्तर मिळणे अपेक्षित आहे। आणि याच ठिकाणी एक टोचक सवाल, हे रस्ते जनतेच्या सेवेसाठी आहेत की केवळ व्हीआयपी दौऱ्यांच्या वेळी दुरुस्ती करण्यासाठी? जर मंत्र्यांच्या दौऱ्यामुळेच खड्डे बुजत असतील तर पाथरी, मूल, चिमूर आणि नागभीड येथे मंत्र्यांनी रोज दौरे करावेत का? किमान त्यांच्या दौऱ्यामुळे तरी जनतेचे खड्डे बुजतील। हा टोमणा असला तरी मुद्दा गंभीर आहे। जनतेच्या टॅक्सच्या पैशातून रस्ते तयार होतात, त्यामुळे सुरक्षित आणि दर्जेदार रस्ता मिळणे हा जनतेचा हक्क आहे, कोणावर केलेला उपकार नाही। आता खरी परीक्षा आहे, दिनांक 26 ऑगस्ट 2026 रोजी करण्यात आलेली ही दुरुस्ती किती दिवस टिकते? पावसाळ्यात पुन्हा खड्डे निर्माण होतात की ही दुरुस्ती टिकाऊ ठरते, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल। मलमपट्टी दौऱ्यापुरती नको, जनतेसाठी कायमस्वरूपी आणि दर्जेदार रस्ता हवा। लोकनाय न्यूज, रोशन खानकुरे, सिंदेवाही।